आपण विभाग 1 मधील राजकीय संकल्पना त्यामधील आपण राज्य हे प्रकरण पाहू राहिलेलं आहे. यातील आपण राष्ट्र म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. राष्ट्र इंग्रजीत नेशन या शब्दाला मराठीत राष्ट्र असे म्हणतात. नेशन हा शब्द लॅटिन भाषेतील नॅटिओ या शब्दापासून बनलेला आहे. नॅटिव्ह म्हणजे वंश किंवा रक्तसंबंध. आपण सर्व एकाच रक्ताचे आहोत, आपण नातेवाईक आहोत ही भावना लोकांमध्ये निर्माण करते. आपण जर तसं पाहिलं तर घरामध्ये आपण एकमेकांबद्दल जेवढा जिव्हाळा असतो, जेवढी आत्मीयता असते, तेवढी आत्मीयता बाहेर पाहायला मिळत नाही. याचं उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही जर घरी उशीर झाला तर तुम्हाला घरचे बोलतात, तुला का उशीर आला, म्हणजे तुम्हाला अनेक प्रश्नांचा भडीमार तुमच्यावर होत असतो. त्याचं कारण तुमच्याबद्दल घरच्यांच्या मनात असलेली काळजी. आपण एकाच रक्ताचे आहोत आणि तुम्ही जर परीक्षेत चांगले गुण मिळाले तुम्हाला तर सगळ्यात जास्त आनंद तुमच्या घरच्यांना होतो. आपल्या भावाला आनंद होतो, बहिणीला आनंद होतो. आपण जर रस्त्याने चाललो, भाऊ आणि बहीण असे दोघं जण रस्त्याने चाललेले आहेत. लहाना भाऊ आपला खेळकर स्वभावाचा आहे, उड्या मारत चालत असतो आणि त्याला खाली काही दगड दिसत नाही, पण ते दगडाला ठेच लागून तो खाली पडतो. ती असणारी बहिणीची प्रतिक्रिया काय असेल? ती अशी म्हणून का, तुझ्या डोळ्याचे काय खासडे आले का, तुला पाहून चालता येत नाही का, अशी नाही म्हणणार. ती लगेच पहिल्यांदा आपल्या छोट्या भावाला उचलून घेईन, त्याला उभा करीन, त्याचे कपडे झटकीन, कुठं लागलं का नाही ते पाहीन. म्हणजे आणि दुसरा माणूस त्याशी काही संबंध नाही, परंतु तो रस्त्याने चालून पडला तर बाकीचे हसतात, अरे तो पडला, त्याला काही दिसत नव्हतं. म्हणजे जर आपल्या रक्ताच्या नात्यातील व्यक्ती असेल तर आपण काळजीपोटी तिच्या मदतीला धावतो. आणि जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती, परकी व्यक्ती, ज्याचा काही संबंध नाही, ती पडले तर आपल्याला हसू येतं, आपण त्याची टिंगल टवाळी करतो. म्हणजे हा जो फरक आहे, एक आत्मीयता, आपलेपणा, हा आपलं रक्तसंबंध, आपलं नातं, आपला वंश एक आहे, ही भावना त्यामध्ये असते. त्यातून ऐक्याची भावना निर्माण होती आणि हीच भावना पुढे देशासाठी खूप उपयुक्त ठरते. अरिस्टॉटलने सुद्धा राज्य हे आधी कुटुंब, अनेक कुटुंबाचे गण, अनेक गणांचं खेडे आणि खेड्याचं राज्य असं मानलेलं आहे. म्हणजे त्या अरिस्टॉटलने सुद्धा 2000 वर्षापूर्वी राज्यासाठी राष्ट्र हे खूप महत्त्वाचं मानलेलं आहे. राष्ट्र म्हणजे की आपण एक आहोत, लोकांमध्ये ऐक्याची भावना असली पाहिजे. असा लोकसमुदाय की जो इतरांपेक्षा वेगळे असल्याचे त्यांच्यामध्ये एक जाणीव असते. आणि कोणत्याही देशाला विकास साधावायचा असेल तर त्या लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना असणे गरजेचे आहे. आपण एक आहोत. आता पुढं राष्ट्रवाद म्हणजे की राष्ट्रवाद अशी संकल्पना आहे की राष्ट्रवाद म्हणजे आपण सर्व एक आहोत आणि इतरांपासून वेगळे आहोत. ही भावना लोकांमध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याला राष्ट्रवाद असे म्हणतात. जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होते तेव्हा ब्रिटिशांपासून आपल्याला स्वातंत्र्य हवे आणि हा राजकीय स्वयंनिर्णयाचा लढा होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून भारतीय राष्ट्रवादाची भावना
यामध्ये व्यक्त होत होती. म्हणजे यामध्ये अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक जातीचे, अनेक भाषा बोलणारे लोक हे एकत्र आले. आपण ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात आहोत, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळवणे गरजेचे आहे. आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो लढा सुरू झाला तो लढा म्हणजे राष्ट्रवाद होय. लोकांमध्ये ऐक्य निर्माण झाले आणि लढ्यासाठी सर्वजण एकजूट झाले. राष्ट्रवाद ही एक प्रकारची एक राजकीय अस्मिता आहे. ते आपल्या राष्ट्रावरचे प्रेम असते. लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडलेले असतात. या बंधनातून त्यांच्यात स्वतःची ओळख आणि अभिमान निर्माण होतो आणि आपल्या राष्ट्रासाठी हे लोक काहीही करावयास तयार होतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या राष्ट्राच्या क्रिकेट टीमचा जय जयकार असो किंवा राष्ट्रगीताच्या वेळेस जेव्हा राष्ट्रगीत चालू असते त्यावेळेस शांत आणि स्तब्ध उभे राहणे. म्हणजे शाळेमध्ये मुलं शिक्षक हे स्तब्ध राहतात, परंतु शाळेच्या बाहेर रस्त्यावर जे लोक येणारे जाणारे आहेत, जेव्हा राष्ट्रगीताचा आवाज त्यांच्याही कानावर पडतो तेव्हा ते सुद्धा स्तब्ध उभं राहतात. म्हणजे हे जे काही आहे हे राष्ट्रवादाचं प्रतीक आहेत. किंवा जेव्हा त्या राष्ट्राचे युद्ध चालू असते त्यावेळेस आपल्या सैन्य दलाला ते पाठिंबा देताना दिसतात. राष्ट्रवाद हा लोकांना देशाशी राजकीय पातळीवर घनिष्ठ करणारी एक प्रकारची शक्ती आहे. आणि ज्या देशावरती लोकांमध्ये राष्ट्रवाद हा ठासून भरलेला आहे तो देश विकासाच्या गतीने पुढे जात असतो. ज्या देशातील लोकांमध्ये राष्ट्रवादाची कमतरता आहे, उणीव आहे, तो देश त्या देशाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. राष्ट्रवाद म्हणजे काय? जसं आपण घरामध्ये स्वच्छता ठेवतो, घर पण म्हणतो आपण, टॉपटिकपणा ठेवतो, एक शिस्त असते, एक चांगल्या सवयी असतात, संस्कृती असते. बाहेर रस्त्यावर आपण पाहतो ज्या देशामध्ये की अनारोग्य असते, दारिद्र्य असते, त्या देशातील लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना ही कमी असलेली दिसून येते. रस्त्यावर तुम्ही एखादा दगड ठेवा मोठा, किती लोक ते दगड बाजूला करण्याचा प्रयत्न करतात पहा. जे लोक त्या बाजूला करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याच मनात राष्ट्रवादाची भावना असलेली दिसून येते. अनेक लोक त्याकडे पाहून दुर्लक्ष करतात. रस्त्यावर अनेक जण कचरा टाकतात किंवा इतर काही नुकसान करतात. म्हणजे हे जे नुकसान करणारे आहेत, अनारोग्य पसरवणारे लोक आहेत, त्यांना त्यांच्या मनात राष्ट्राबद्दल कोणताही अभिमान नसतो. त्यामुळे राष्ट्रवाद हे खूप गरजेचं आहे. आपलेपणा, माझा देश ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. तर राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य, राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की जी एकता निर्माण करू शकते. राष्ट्रवाद ही अशी शक्ती आहे की ती लोकांमध्ये एकता निर्माण करू शकते. तसेच ती एखाद्या गोष्टीचा नाश देखील करू शकते. त्याचे प्रागतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रवाद
असे दोन प्रकार पडतात. समाजाला एकत्रित करून विकास साध्य करण्याची क्षमता प्रागतिक राष्ट्रवादात आहे, तर आक्रमक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ आणि दुरावा निर्माण करतो. याचे विस्तारितरित्या पाहू आपण. प्रागतिक राष्ट्रवाद म्हणजे समुदायामध्ये आपण सर्व एक आहोत, परंतु इतरांपेक्षा वेगळे आहोत. आपण सर्व एक आहोत, परंतु इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि इतरांना मदत केली पाहिजे, ही भावना ज्या लोकसमुदायात निर्माण होते तिला प्रागतिक राष्ट्रवाद असे म्हणतात. म्हणजे परस्पर सहकार्याची, यामध्ये अनेक धर्माचे अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहत असले तरी आपण भारतीय आहोत. प्रथम मी भारतीय, नंतर मी मराठी भाषिक, मी महाराष्ट्रीयन, हे नंतर मी हिंदू, मी हे नंतर. सर्वात आधी मी भारतीय आणि आम्ही सर्व एक आहोत, परंतु इतरांना सुद्धा मदत केली पाहिजे, ही भावना जेव्हा निर्माण होती तेव्हा त्याला प्रागतिक राष्ट्रवाद असे म्हणतात. प्रागतिक राष्ट्रवादामुळे समाजामध्ये शांतता निर्माण होते आणि राष्ट्राला विकास कामे करायला सहज सोपे जाते. दुसरा आक्रमक राष्ट्रवाद. आक्रमक राष्ट्रवाद म्हणजे आपण एक आहोत, परंतु आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्याला जगावर राज्य करण्याचा अधिकार हा फक्त आपल्यालाच आहे, ही भावना ज्या लोकसमुदायात निर्माण होते त्याला आक्रमक राष्ट्रवाद असे म्हणतात. हा आक्रमक राष्ट्रवाद साम्राज्यवादाला प्रोत्साहन देतो. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जर्मनीमध्ये हिटलर, इटालीमध्ये मुसोलिनी यांनी सुद्धा अशाच प्रकारचा आक्रमक राष्ट्रवाद उभारून जगाला महायुद्धाच्या गर्तेत ढकललेले दिसून येते. म्हणजे की आक्रमक राष्ट्रवाद हा हिंसेला प्राधान्य देतो. इतरांबद्दल त्यांच्या मनात एक शत्रुत्वपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे राष्ट्रवाद हा लोकांमध्ये चांगलेही निर्माण करू शकते. म्हणजे लोक एक राष्ट्रासाठी काहीही करू शकतात, म्हणजे ते चांगलंही करू शकतात आणि वाईटही करू शकतात, असं यातून पाहायला मिळते. राष्ट्रवाद हा दुसरं वैशिष्ट्य साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद विरोधी असतो. राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद विरोधी असतो. कोणत्याही क्षेत्रावर परकीय ताबा असण्याच्या तो विरोधात असतो. जगातील स्वातंत्र्य लढे हे या संकल्पनेतूनच निर्माण होताना दिसून येतात. राष्ट्रवाद हा स्वयंनिर्णयाच्या हक्काचा पुरस्कार करतो. म्हणजे की साम्राज्यवादाला प्रामुख्याने राष्ट्रवादाचा विरोध असतो. आज अनेक पारतंत्र्यातील देशामध्ये जे स्वातंत्र्यासाठी जे लढे झाले त्याला राष्ट्रवाद हा प्रामुख्याने पुढाकार घेतलेला दिसून येतो. आपण पारतंत्र्यात आहोत, आपल्याला आपल्या लोकांचे राज्य हवे, ही त्यांच्या मनामध्ये असलेली भावना म्हणजे राष्ट्रवादाची भावना होय. आणि स्वयंनिर्णयाच्या हक्काचा पुरस्कार राष्ट्रवाद करतो. तिसरं वैशिष्ट्य की राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देऊ शकतो. जसं भारतामध्ये धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक इत्यादीची विविधता दिसून येते. तरीही आपण भारतीय राष्ट्रवादाबद्दल बोलतो. विविधतेत एकता हा भारतीय राष्ट्रवादाचा गाभा आहे. भारतात विविधता आहे. धर्म, वंश, भाषा, प्रादेशिकता
यामध्ये विविधता आहे. या विविधतेत एकात्मता साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय घटनाकारांनी सुद्धा धर्मनिरपेक्षता हा शब्द सरनाम्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे हे सगळं काय राष्ट्रवादाचं प्रतीक आहे. अशा प्रकारे राष्ट्रवाद म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. उद्या राष्ट्रवादाचे आपण प्रकार पाहू.